दिल्ली पोलिसांनी आज काय तानाशाही घातली आहे दिल्लीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल। छात्र भारतीचा आमचा सहकारी आहे विशाल शिंदे, हे जरा जवळ करून दाखव जरा। इथे त्याला पोलिसांनी एक काठी मारली, काठी इतकी जोरात मारली की काठी डायरेक्ट मोडून गेली आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचा हात फ्रॅक्चर झाला असं डॉक्टरनी सांगितलं होतं। इथे पोलिसांनी लात मारली, खाली त्याला मारलेला आहे। अत्यंत अमानुषपणे छात्र भारतीच्या मुलाला दिल्ली या ठिकाणी आज जंतर मंतरवरती संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना आम्हाला मारलेलं आहे। दिवसभर अनेक तरुण मुलांना कुणाच्या डोक्यात काठ्या मारल्या, कुणाच्या हात पायांवरती काठ्या मारल्या, त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं। पोलिसांनी थोडी शरम बाळगली पाहिजे की तुम्ही सरकारचे नोकर नाही आहात, तुम्ही लोकांचे नोकर आहात। जर तुम्हाला सरकार काही आदेश देईल आणि तुम्ही जर इथल्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी लढत असताना जर मारणार असेल तर तुमच्या इतकं निर्लज्ज कुणी नाही। आज तुम्ही दाखवून दिलं की दिल्ली पोलीस या देशातली सगळ्यात लबाड आणि लाचार पोलीस आहे की त्यांनी आज देशभरातली तरुण तुमच्या दिल्लीमध्ये येतात, ते एखादा मुद्दा घेऊन येतात, ते 4-4 दिवस प्रवास करून येतात, 8-20 दिवस उपोषण करून इथे बसलेले आहे। त्या मुलांना जर तुम्ही मारणार असेल तर हे अत्यंत निर्दय आहे। आज विशालला मारला, त्याचा हात तुम्ही मोडलेला आहे, अनेक मुलांना तुम्ही मारलं, पण तुम्हाला काळ कधीही माफ करणार नाही। अत्यंत संतापजनक आहे हे सगळं। हे बघून दिवसभर अगदी रडल्यासारखं वाटत होतं, पण बघत बसण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता। पोलिसांनी प्रत्येक चौकात बॅरिगेड 500 पोलीस प्रत्येक चौकामध्ये उभे, दुराच्या अश्रूच्या नळकांड्या सगळीकडे, लाठ्याचार सगळं दिवसभर। आताही आम्ही येत होतो तो लाठीचार सगळीकडे। हे अत्यंत दुर्दैव आहे। मला असं वाटतं पोलिसांनी थोडी शरम बाळगली पाहिजे, सरकारने उरली सोडलेली लाच सुद्धा सोडून देऊ नये असं आम्हाला वाटतं। तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐका, असं मारून हे करून आम्ही घाबरणारे नाही। तुम्ही दाखवून दिलं तुम्ही काय आहात, पोलिसांचा वापर करता, तुमची समोर यायची हिंमत नाहीये तुमच्यामध्ये। आज तुम्ही हिटलर सुद्धा जागा केलेला आहे नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही याच्यामध्ये हिटलर सुद्धा एवढा दुर्दैवी नव्हता असं आज आमच्या तरुणांना सांगावं लागत आहे। थँक्यू।